नमस्कार मंडळी. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं टिफिनसाठी यांना एकदम 10 मिनटामध्ये तयार होईल अशी कोबीची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी पाव किलोचा कोबीचा गड्डा घेतलेला आहे. त्याच्यावरले 2-3 पानं मी काढून घेतले, म्हणजे थोडेसे वरले पानं थोडेसे खराब होते, त्याच्यामुळं मी काढून घेतले. त्यानंतर आता पानं काढून झाल्यानंतर बघा, ह्याच्या मागला जे डंठल होतं, निब्बर भाग होता तो काढून घेतला, म्हणजे व्यवस्थित आपल्याला कोबी कापता यावी त्याच्यासाठी. तर आता इथं मी एकातले 2 भाग करून घेतलेले आहेत कोबी, आणि मी अर्धा भाग ठेवून दिला आणि अर्धा कट करून घेते. असं लांबकं कट करून घेते मी. तुम्हाला जर बारीक कट करून घ्यायचा असेल तर तसंही घेऊ शकता, कापण्याचं काय आपल्या मनावर बघा. त्यानंतर बघा, ह्याला मी अशी लांबकी कट करून घेतली आणि कोबी पाण्यात टाकून ठेवली धुवायला. त्यानंतर बघा, लगेचच गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर लगेचच 1 चमचा मोहरी घातली. मोहरी घालून झाल्यानंतर लगेचच जिरे घालून घेतले. जिरे मोहरी छान अशी फुलू दिली. त्यानंतर लसूण घातलेला आहे वाटून. त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतल्या. लगेचच बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे. कोबी घालून झाला की लगेचच कोबीला 1-2 मिनटं छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. जेवढा कोबी तेलामध्ये परतला जातो ह्या भाजीला टेस्ट आणखीन छान येते, त्याच्यामुळं तेलामध्ये जास्ती परतवून घ्यायचं आहे. आता बघा, तेलामध्ये परतवून झाली 2 मिनटं, अगदी चिमूटभर होईल इतकी असं मी हळदी पावडर घातले. जास्त हळदी पावडर वापरायचं नाही भाजीला या, फक्त थोडासा कलर चेंज व्हावा त्याच्यासाठी मी थोडीशी हळदी पावडर घातली. आता बघू शकता भाजी दिसायला किती छान दिसायला लागली. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि इथं मी लगेचच 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता तुम्हाला आवडत असेल खायला शेंगदाण्याचं कूट तर घालू शकता, नाही आवडत असेल नाही घातलं तरी चालेल. तर बघा, आता शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता हे मिक्स करून झाल्यानंतर बघा, आता ह्याला असंच ताट न झाकताच याला 10 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे कोबीला. आणि 10 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपली अगदी कमी साहित्यामध्ये एकदम चमचमीत आणि एकदम टेस्टी अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझी अगदी साधी सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया आणखीन एका अशाच आणि सिंपल रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.